दादा मस्त काढले एकदम. बाबा अरे सोमू, अरे हा नारळ असा काय काढला वाढवलेला? अरे कलशातला काढायचा बाबा. अगं आजी नारळ नाही तो, मग चौघडा आहे चौघडा. चौघडा मग लिहिती तर खाली चौघडा. अजून काम बाकी आहे आजी. दादा ते लतिका जरा अजून जाड आणि मोठा होतं ना, एकदम वजनदार आमच्या लतीसारखं काय ग. अय, पेकुडे तुझ्या आड बघ आधी आणि मग माझ्या लतीला नाव ठेव. जाड नाहीये ती, सुदृढ आहे. गुटगुटीत आहे आमचं बाळ. चाललं तुमचं बाळ लग्न करून सासरी. बाकीचे 8 पण तुमच्याकडेच आहेत ना? काळजी करू नका सज्जनराव, मी देतो तुम्हाला वेळ. हा पण लग्नाच्या आधी द्या. हॅलो, काय 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 म्हणली? नाही म्हणलं लोनचं झालं का? हा झालं. मग ठीक आहे. अबे अबे असं का उभा आहे? बरं ऐक, गावात एक नवीन पतपेढी झाली. आपणचे मित्र आहेत ते जगन्नाथ काका. काय हो बोला की, ठरतंय का तुमचं काही? सांगितलं ना, 8 लाखाच्या वर 1 रुपया बी नाही होणार. असं काय करताय? एवढं विश्वासाचा माणूस म्हणून बोलवलं ना तुम्हाला. ताई एका दिवसात 20 लाख द्यायचे, ओ काय चेष्टा आहे का? पण काही होतंय का? असलं काय? 8 लाखाच्या पुढेच जाईना गाडी यांची. काका काही जमतंय का? जमल की. स्टार्टअप प्लॅन चांगला आहे की, गावाच्या भल्याचा प्लॅन आहे. पण पैसे भेटतील ना उद्या? हा ही एक अडचण आहे. पण बघा ना, मी काहीतरी मार्ग काढतो. आब्या एक काम कर, एक फॉर्म भरून दे आणि 1 तासाभराच्या आत तुझे कागदपत्र मला आणून दे. होय. यांना एक फॉर्म देऊन टाका. हा आणि तुला गॅरंटी म्हणून काहीतरी लिहून द्यावं लागेल. घर किंवा वावर लिहून देतो, चालेल का? आवरा अरे पटापट. हो ताई. काय ग तायडे, काय झालं? अगं अजून आचारीच आले नाहीत. किती माणसांचा स्वयंपाक आहे तेवढं फक्त सांग. आता सगळी पोरं टोरं धरून 50 जण होतील. हाय ना घरचा आचारी, तू नको टेन्शन घेऊ. वावर ठेवणार गॅरंटीसाठी? होय, नड आहे. ठीक आहे, मी आज अर्जंट मीटिंग बोलवतो सभासदांची, त्यांचा अप्रुव्हल घेतो आणि उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला पैसे देतो. कॅश मिळेल ना? हा हा कॅश भेटेल. अभ्या दुपारी पेपर घ्यायला एक माणूस पाठवतो तुझ्याकडे.
आप्पांची सही पण तोच घेईल. त्याच्याकडे सगळी कागदपत्र द्या आणि निर्धास्तच राहा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. काही काळजी करू नका. उद्या 10-10:30 वाजेपर्यंत मी स्वतः पैसे घेऊन येतो आणि तसाच लतिकाच्या लग्नाला जातो. हो लतीच्याई, आवरा लवकर पाहुणे यायची वेळ झाली. झालंच आहे. आणि हे लते, अगं तू का करत बसली हे सगळं? येतील ना ते. झालंच बापू. सुरे, ए सुरे, आले. अगं ऐकते का? जरा फोन करून पाहते का तू? अगं पोचतायच ते. त्यानंच फोन करतोय, नाही लागत आहे. बाई ग, इंदू वहिनी बी नाही आले अजून. येतील त्या. लती, तू जाय ना पटकन, साडी नेस ना. अगं पाहुणे येतीलच एवढं. अगं ते राहू दे ना बाई. वय जाय पटकन. तायडे तेवढी तयारी करून ठेव ना ग. फक्त ही भाजी टाकते आणि लगेच आले. लवकर ये बाई. बापरे, नवरी मुलगी स्वयंपाकाला उभी राहिली. लते, काय माझ्या फोटोवर पाय देते का काय? हो बाजूला. ए मुक्या, थांबो थांबो, ए थांबो थांबो थांबो. भाई हल्लो ना पब्लिक. काय आप्पा, तुम्ही काही बोलले नाही परत? काय सर? वावर नाही, आता नाही. का बरं? काय आलं? काम झालं माझं. चला. काय जगन्नाथ काका, बरे आहेत का? तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित. लते, ब्लाऊज आलाच नाही बाई अजून. सगळंच ऐन वेळी ठरलं ना. हायस का? मग पटकन जाऊन 2-3 कामं उरकते ना. ए बाई, थांब तू इथं. अगं आई एकटी काय काय करणार? करेल ग. पण लते, एवढे पै पाहुणे आलेत घरात, पण मामी काही फिरकलं नाही तर. हो ना तायडे, वराडी यायच्या आत जर मामी आल्या नाहीत ना, तर बघ मी त्यांच्याशी बोलणारच नाही. लते, ए लते. पाय छान आहे ना. अगं आई हे कशाला? अगं द्यावं लागतं, रीतच आहे ना तशी. सोन्याचं काहीतरी द्यावंच लागतं आपल्याला. अगं आई तू पण. हे पाहिलं ते, लग्न होईपर्यंत ना काहीच बोलायचं नाही. आला ते आळी मिळी गोपचिळी. बाई, ते सोनाराचा फोन आहे. काय सांगू दागिन्यांचं? थांब म्हणू जरा, ह्यांना तर येऊ दे. उचलतच नाही. अहो काय झालं? अहो बोला की काहीतरी. अहो काळजीने ते जीव जायची वेळ आली हो. अभ्या साहेब मदत करतायत ना? अहो सांगा की हो गडागडा काहीतरी. काय झालंय? झालं. काय झालं? काय हो, गेलं का आपलं वावर विकलं शेवटी? नाही. मग कसं? केलेली चांगली कर्म कधी वाया जात नाहीत. कधी ना कधी कामाला येतात. गावातली पतपेढी पैसे देणारे आपल्याला. दत्त महाराजांनी माझी हाक ऐकली. लाज राखली आपली. आहे आता निश्चिंत मनानं जा. जाणारच आहे. किती दिवस झाले इथेच अडकले हो. बापूंला काय वाटत असं? तू पण चला. अरे बापू एकटे काय काय करतील, होय ना? नाही येतो मी, पण हे जरा कागदपत्राचं काम आहे, तेवढं करतो आणि लगेच येतो.
आता खऱ्या अर्थानं लतीच्या लग्नाला आपल्याकडनं हातभार लागल्यासारखं होईल. आहे बापूंना मुलगा नाही ना, आता तू पाय लग्नात त्यांच्या पोरासारखा उभा राहतो की नाही. राय दादा चल आलो आहे. हा. दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून एवढं मोठं संकट टळलं. आता त्यांच्या कृपेने आपल्या लतीचं लग्न बी असा बिना अडचणीचं पार पडलं पाहिजे. महाराज कृपा असू. पडल व्यवस्थित पार पडल. अरे पण तुम्ही इथं काय करू राहिले? घरचं लग्न आहे तिथं ऐन वेळेस असं पाहुण्यासारखं जाणं बरं दिसतं का? नाही नाही आवरते आणि निघते. तुम्ही बी चड्डीशी आवरून या बरं. हे मे तुला बी यायचंय तिकडं आणि तिथे हात बी चालव जरा, नाही तर पाहुण्यांसारखं ताटावून पाटावून पाटावून ताटावर करशील. असं नाही करू. हे मला बोलले का? नाही ग, जाऊ दे, चला आपण आवरू. तायडे हे एवढं झालं ना की बाप मामी काय हे मामी किती वेळ? सॉरी मागते बाई तुझी, जरा काम होतं ग. आता अहो या गब्दुल्लीच्या लग्नापेक्षा कुठलं मोठं काम मामी? तिच्या लग्नाचंच तर काम होतं. मामी जर तुम्ही आल्या नसत्या ना लवकर तर बोलणारच नव्हते मी तुमच्याशी. आता मी येणार नाही असं कसं होईल बाळा? तू माझी सगळ्यात लाडकी लेक आहेस. हा. येडे तू लक्ष नको देऊ त्या थेरडीकडे. असंच करती ती. त्याचं काम झालं ना तर लगे खडूससारखी वागायला लागते. आधी गरज होती तर कशी गरीब गाईसारखं तोंड करून बोलायची. टेन्शन असताना फक्त तू म्हणजे पोतरच वाटतं हिला. कशी वाटते मी? अय्यो अप्सरा. आता बघच फक्त आब्याला कशी खायाळ करते ते. कर बाई कर. तिथे तुला एक सस्पेन्सची गोष्ट सांगू का? काय? आब्या आहे ना, आब्या मला प्रपोज करणार आहे. कधी कधी कधी? त्या टप्पीच्या लग्नात. हाय हाय काय मस्त न्यूज दिलीस माहिती का तू? मिनी असंच झालं पाहिजे. हा एका लग्नात दुसरं लग्न ठरतं म्हणतात ना, तसं झालं पाहिजे बघ तुमचं. इथं लतीचं लग्न लागलं का तिथं तुझा बार उडालाच पाहिजे. हा आई अण्णांना तेच तर सांगून आणली तुला इथं. हे घे वावराचे पेपर. हा अय भाऊ झालं का? हा ना, एकदा फायनल बघून घेऊ ना, काय तर राहील नको ना. अभि दादा, हा जगन्नाथ काकांनी पाठवलंय मला. होय, ही ही रेडीच आहे फाईल. बरं अजून काही कागदपत्र लागली तर सांगा, लगेच आणून देईन मी. हो होऊन जाईल उद्यापर्यंत. काय? हो थँक्यू सो मच. वेलकम. लते ए लते थांब तिकडच. काय चाललंय? कवा तुला सांगते काम सोड म्हणून ऐके ना झाली तू. ठेव पहिली. आता कामच सुटे ना बाई तुझ्या हातचं. चालतंय की. चालतंय कसं? नवरी मुलगी आहेस ना,
तयार व्हायचंय बाई तुला, ठेव म्हणलं तर ग. ठेव. बरं झालं वहिनी, तुम्हीच बोलल्या. तुमच्याशिवाय कोणाचंच ऐकत नाही ती. आता घरची माणसं आली कसं नाही ऐकणार. ए बाईला ते चल ना, तयार हो लवकर, चल. मी घेऊन जाते. चल चल चल. आज कशी ऐकत नाही ग तू. सावकाश करा ब्या. हो लतीच्याई, हा लोक सकाळपासून राहतायत, त्यांची जेवणाची काय व्यवस्था झाली की नाही? हा झालंय सगळं, आता बसतीलच. बापू अहो कायला काळजी करता, आहे ना मी. ए विक्या चल चालू पटपट. राहू दे अबे, तू आधी जेवायला बस. बापू अहो घरची माणसं शेवटी बसते. हा बापू चल घे लवकर. सर पोरं करतील ना सगळं, तिकडे एवढे सगळं खोळंबले तर तुम्ही तर काय. ती गोड दिसतेस ग बाई, माझीच नको नजर लागायला. माझ्या घरी यायचीस, आता चाललीस दुसऱ्याच्याच घरी. हाय का मामी? चिडवून घेऊ दे ग, आजचा शेवटचा दिवस आहे बाई चिडवण्याचा. उद्यापासून कुठे भेटणार तुम्हाला चिडवायला. सुखाने संसार कर. हा लई आठवण येईल बघ तुझी. मला बी. लते बोलता बोलता वेळ आली ग. झालं का काय काम? कसलं? पैशाचा अभ्या. हा झालं. मग आता तुझ्या डोक्यावरचं ओझ उतरलं असेल ना? हा आणि डोळ्यांवरचं? म्हणजे पहिलवान, तुला कळत नाही का तू मुद्दामूनच करतो? तुला आजूबाजूची दिसत नाही का? काय आजूबाजूला? आजूबाजूची ब्युटी. माझं म्हणून झालंय. काय? लव्ह यू. आता तुझं म्हणायचं बाकी आहे. माझं म्हणून झालंय. काय? लव्ह यू. आता तुझं म्हणायचं बाकी आहे. अभ्या, थोडी भाजी वाढ ना. हा तुम्हाला पाहिजे का? नीट नको. घ्या ना. नाही नको. एवढं मीठ का टाकलं? तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मीठ टाकलत ना, म्हणून. जात शिवरा ग सई बाई ग बाई, तुला हळद बांधली 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 बांधली. लते आता बास की ग. आता काय अक्षता पुढेपर्यंत काम करणार आहेस होय ग? मामी एवढी हळद भरून झाली ना की मग झालं, मग काही नाही करणार. हाय का? आता जर कामाला हात लावशील ना तर गाठ माझ्याशी आहे. आणू काठी? अशी कडक सासू पाहिजे तिला.
आजी गपकी आता. अगं झालं ना आता. नाही नाही, चूक माझीच आहे. मीच चिडवायचे ना तिला, पण आता पोर दुसऱ्याची झाली. अंगाला हळद लागल तिच्या. अरे आवरा पटापटा. 2 वाजता आले, 3 वाजता पाहुणे येतील. हो बहिणी, तुम्ही जरा लक्ष घाला की. नाही कुठलं बी काम शिल्लक नाही राहिलं पाहिजे. नाही बरं बापू, मी काय म्हणतो ते, इथे जरा वेगळी व्यवस्था करायची का पाहुण्यांसाठी बसा उठायला? म्हणजे काय रुसायला नको ते. नाही अख्खा वाढत घेतलाय त्या राग्याचा पाहुण्यांसाठी. राघ्याचा? हा राघ्याचा वाडा तर लांब आहे बापू. इथे जवळच्या जवळ. मी काय म्हणते, आबी आणि आशूची खोली रिकामी करून देते. म्हणजे कसं होईल, पुरुष मंडळी असेल ना आब्याच्या खोलीमध्ये राहतील आणि बायका मंडळी ना आशूच्या खोलीमध्ये राहतील. वाटलं तर आमची खोली पण रिकामी करून देतो. कसं वाटतंय बापू? म्हणजे जवळच्या जवळ आहे ना. नाश्ता पाणी झालं ना की कसं बायका पुरुष सगळेजण इकडे जाऊन बसतील. फुसवे फुगवे नको काय. चालेल म्हणजे आमची काय हरकत नाही. मी एक काम करतो, मी लतीच्या आईशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. हो लतीच्या आई. लते, हळद झाली की आण. आवा तिथे काय ग? मी बरी दिसते का ग? बरी कशाला? भारी दिसते भारी. लोक कसे टकामका बघते तुझ्याकडे. लोकांनी बघून काय ग उपयोग आहे? ज्यानं बघायला पाहिजे तो कुठं आहे? असं नाहीतच कुठेतरी बैलावाने राबत असेल. आमचं ध्यान बी दिसणं झालं. ऐक, तू आजच्या दिवसात आब्याला पटव, कळलं का? हो दिदे, पटवणार. नुसतं हो म्हणायचं नाही. त्यानं तुला लग्नासाठी विचारलीच पाहिजे. दिदे, आब्या मला आय लव्ह यू म्हणल. आय लव्ह यूचं काय लोणचं घालशील का? आय लव्ह यू नाही, लग्न लग्न पाहिजे. लव्ह यू टव्ह यूनी काही होत नसते. तू बरोबर बोलते. या लतिकाच्या लग्नामध्ये माझं आणि माझ्या आब्याचं लग्न ठरलंच पाहिजे. आणि जर का असं नाही ना झालं तर ही कामिनी आयुष्यभर लग्नच करणार नाही. गाडी थांबव रे. पप्पा गाडी का थांबवलीत? पप्पा पप्पा ओ पप्पा, अहो गाडी का थांबवलीत? बाई कुठे? अहो घरी असतील ना. म्हणजे अहो पप्पा, 3ची वेळ दिली होती ना त्यांना. मग अहो मग काय, मग आपण वेळे आधी आलो, त्याला ते तरी काय करणार ना. आधी येऊन थांबायला पाहिजे ना त्यांनी. काय रीत भात काय मानपान आहे की नाही? अहो पप्पा लग्न करे ना, ते काम असतील. आणि ते बापू एकटाच पुरुष माणूस आहे ना घरात. कुठं कुठं धावतील, कुठं कुठं पळतील ना ते. काम खूप असतील त्यांना. हो का? लग्न आधी घेतलं का बायकोचं वकीलपत्र? मग लग्नानंतर काय? हे बघा, मी सांगतो ना तेवढं ऐकायचं. स्वतःची अक्कल नाही पाजळायची. अहो पप्पा, तोंड बंड ठेवायचं. लग्न मंडपात कंबरड्यात लाता घालायची वेळ येऊ देऊ नका. 10 मिनिटात आले नाही ना ते, मग बघा तुम्ही. पप्पा माय माझे. अगं तुझं लग्न आहे का काय? नाही असं म्हणते आत्याबाई.
नाही तू नवरीपेक्षा जास्त मुरडतेस म्हणून विचारलं का. लय भारी दिसते की नाही मी. तरी तरी मी तिला सांगत होते बाई माझी दृष्ट काढ म्हणून. ऐकलंच नाही ना तिनं. होय का. तुम्हाला म्हणून सांगते आत्याबाई, जराशी बघा जराशी मी नटले ना की रातच्याला मला तापच भरतो. तू आलीस की आम्हाला भरतो. भेट जाय सगळ्यांना जाय. आपला आबे कुठे दिसत नाही. आपला नाही तो माझा आबे आहे तो. तुझा काय निरोप असेल तर माझ्याकडे दे, मी सांगेन त्याला. काही नाही. नवरी मुलगी कशी आहे कुठे हे नाही विचारलंस. आबे कुठे एवढं मात्र विचारलंस तू. जाय जाय अगं लतीला भेट जाय. अगं हातभार लाव जरा कामाला. कामीने तुला माहितीये का मंडपात जो काम करतो ना त्याचं लग्न लवकर होतं म्हणे. काय सांगताय आत्याबाई. तुझी शपथ. बाबो जाय जाय काम कर जाय भेट जाय. आले. नेमकी माझ्याच राशीला आली. मी स्नाच चेक म्हणे नटमोगरी मेली. मंडवाच्या दारी ग सई बाई ग बाई बाप नवरीचा नाला बैनाला ग नाला बैनाला. आजे मस्त. आयो ही पाय लय भारी दिसते हा. मग पिक्चरचे हिरोईनच. सुरे दृष्ट काढ बाई माझी. जराशी म्हणून नटले ना की रातच्याला तापच येतो बघ मला. ये बाई इकडं ये. काय झालं ग. ते हळद डाळणं जरा थांबवता का. लते मी तुला सांगते मला त्याने चिंका येतात बघ. काकू राहू द्या. माझी लिपस्टिक खराब झाली असेल ना आता. अगं तुला लिपस्टिकची काय गरज नाही. तू तशीच छान दिसते. म्हणून दृष्ट काढूया आपण. सॉरी पटकन पटकन दृष्ट काढ बाई माझी. आल्या गेल्याची भूता खेताची झाडापाडाची याची आणि त्याची आणि सेल्फी काढणाऱ्यांची दृष्ट चुली जाऊ दे. आजे लग्नाआधी हळद का लावतात. अगं रीत असते बाई तशी. अगं हो तेच पण का. अगं लग्नामध्ये नवरा नवरीची सौभाग्य गाठ बांधली जाते आणि हळद कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. असं म्हणतात की अंगाला हळद लागली ना की संसार सुखाचा होतो. जोडी 7 जन्मासाठी बांधली जाते. 7 जन्माची गाठ. खरं की काय आजे. हा असं म्हणतात. नवरा नवरीला चांगलं आरोग्य लाभावं चेहरा खुलून यावा म्हणून हळद लावत्या. आणि ह्याच्यामध्ये धर्माचं बी शास्त्र आहे आणि विज्ञानाचं बी. दोन्ही शास्त्र सांगतात की हळद महत्वाची आणि म्हणून ती नवरा नवरीच्या अंगाला लागणं बी महत्वाचं. अयो आजे हे असं बी असतं भाई. मग काय उगा लावायची म्हणून लावतात बाई हळद. माझ्या लग्नात नाही मी सांगितलंस मला एवढं सगळं. सांगितलं होतं पण तुझं अर्ध लक्ष नटण्यातच होतं. मी बी हळदीचा लेप लावते त्यामुळेच माझं सौंदर्य खुललं असेल. मग अगं म्हणून तर आता तुझी दृष्ट काढली ना. ए ब्युटी क्वीन ती हळद नेऊन द्यायचं त्या जयश्रीला. मी आज मला म्हणलात का तुम्ही. हा मग आता इथं ब्युटी क्वीन दुसरी कोणी आहे का. हा आता मीच इथे ब्युटी क्वीन. पण मी नाही ना नेऊ शकत हळद. माझा ड्रेस खराब होईल ना. आता आजे अजून हळद दळून व्हायची. मी जाऊन देईन नंतर राहू दे. मेरी ब्युटी का राज एक चुटकी हळद.
अजय, सात जन्माचं जे म्हणलं ते गणित नक्की ना? हा एकदम नक्की. थँक्यू. कसं होणार हिच्या नवऱ्याचं? अजय चांगली आहे ग ती, तू गप जरा. तुला सगळं चांगलं दिसतो. अगं बर, सगळ्या लिस्ट वेगवेगळ्या करून दिल्यात. ते सगळं सामान नीट बघून आणायचं हो. आणि घोळ घालू नको, 2 सामान मिक्स करू नको, वेगवेगळं घेऊन ये. आणि 10 वेळेला तिथं खेटा मारू नको, एका स्टोक सगळं करून ये बरं का. इथंही कामाला पाहिजे. ते मंडप कॉलेज झालं का? झालं ना? चल एवढं घेऊन ये. हां येतो. ये लवकर ये. काय बघतोस? ए पैलवान, कामिनीला बघून तुझी विकेट उडली वाटतं. कलर मस्त आहे. कशाचा? माझा का ड्रेसचा? दोन्ही. अभ्या, तुझ्या लक्षात आहे ना? काय? आहे. अबे तो पुलवाला विक्या, बोलतोय ना आम्ही. ब्रेक की बात भारी दिसते कामिनी. ए मेल्या, नजर नको ना लावू. ताप येतो मला. काय चल चल चल. त्याला मगाशी बोलवलं तर आता आलाय होय. काय ग, काय बोलला आभ्या? कुठे काय? काही बोलायच्या आतच तर डुचका आला मध्ये. त्याला जाऊ दे ना, तू अभ्याला पटव ना. हे बघ, आता लतीच्या हळदीत मस्त चान्स आहे. ती बघ, त्याला तिचीच नाही, माझी पण हळद असणार आहे. म्हणजे ग, म्हणजे आज मी आब्याला हळद लावणार आहे. मग आब्या 7 जन्मासाठी झाला बुक. इकडचं जेवणाची सगळी व्यवस्था करून ठेवली त्याची ते काळजी. बरोबर आहे. हे भो, पाहुण्यांचं जंगी स्वागत व्हायला पाहिजे बरं. बापू विषय का आपल्या घरचं लग्न आहे हा? बघाच तुम्ही कसं वाजवतो ते. बापू बापू टेन्शन घेऊ नको ना. अरे टेन्शन नाही अप्पा, पण आपल्याकडून काही कमी होता कामा नाही. ते बरोबर आहे. तरी आला मी आयांचा फोन आला. दीदी आता मला निघायला पाहिजे, पाहुणे कधी बी येतील. बरं हे आशू, त्या शंकराला विचार ना गाडीचं काय झालं म्हणा. तेच करतो. हा विचार. हॅलो, हा कुठवर पोहोचली मंडळी? मखमलाबाद फाट्यावर. पोहोचले? नाही, तुम्ही 3 पर्यंत येणार होता ना? लवकर आलो ती चूक झाली का आमची? नाही चूक नाही झाली. अहो इथं ताटकळत ठेवला आम्हाला तुम्ही फाट्यावर. गाडी समोर नारळ नाही फुटला तर गावात यायचं कसं आम्ही? मी आलो 5 मिनिटात येतो. थोड्या वेळात येते बापू गाडी. पोहोचले. एवढं लवकर आले. तुम्ही काळजी नका करू, मी बघतो. काळजी नका करू, थांब. स्वयंपाकघर आवरून घ्या सिंधुताई. आणि काय रे तुम्ही तरणी ताठी पोरं, कामच आवरत नाही तुमच्याच्यानी. पाप्या गावाचा गेलाय बाजारला, अजून आलेला नाही. पाय जाय पळ. बरं झालं तुम्ही इथं सापडल्या. बस त्याचं सामान आपल्या घरात ठेवलेलं आहे. पाहुणे जसे जसे येतील तसं आहेरचं सामान त्यांच्याकडे आणून द्या. दुसरं महत्वाचं म्हणजे लतीचे दागिने आपल्या लॉकर मध्ये ठेवलेले आहेत. मीच बापूंना म्हणलं लग्न घरी रिस्क कशाला घ्यायची उगीच, नाही का? असं चेहऱ्यावर 12 कमून वाजले तुमच्या. आता हळद झाली की संपलं ना सगळं. त्याच्या अजून तेच आहे का डोक्यात तुमच्या? म्हणजे तसं नाही, पण मग चेहऱ्यावर जरा इस्त्री फिरवा. लग्न घरात आहे आपण. तरी पण आता आशा सोडली मी माझ्या स्वप्नाची. ठीक आहे, दुसरं काय करू शकतो आपण त्याला? बघा जरा. हॅलो. हा हे बाळ्या, आणलं ना सामान? हो दादा. काय विसरलं नाही ना? नाही जा ठेव जायत. हो परत ये बाहेर. हो. हा. हॅलो. हॅलो पैलवान. हा कोण बोलते? बस काय बॉडी बिल्डर, गावचं जावई बोलतोय मी.
काय कोणते? अहो लतिकाचा नवरा. हा 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 सज्जनराव बोला ना. बस काय अभिनमीराव, तुम्हाला म्हटलं होतं ना ओळख ठेवा म्हणून. नंबर घेतला होता ना मी तुमचा. हा मी ते विसरलो. हा बोला ना काय. नाही आम्ही पोचलोय. पोचले? हा मग आम्ही एकदम टायमाचे पक्के असतो ना. पोचलोय आम्ही फाट्याजवळ. हा मग येतो ना, लगेच येतो. नाही नाही नुसते येऊ नका, बापूंना पण लवकर घेऊन या. कसं आहे ना, आमच्या पप्पांचा पारा लगेच वाढतो. पारा वाढला ना की ते कोणाचंच काय ऐकत नाहीत. मी काय म्हणतोय, कशाला ना उगाच रिस्क. अहो जिथं जिथं रिस्क आहे तिथं आब्याची एंट्री फिक्स आहे, नका काळजी करू तुम्ही. नाही ती असू देत तुमच्याकडे फिक्स, पण मी काय म्हणतोय, बापूंना लवकर घेऊन या ना. हे लग्न व्यवस्थित पार पाडायला पाहिजे आम्हाला पण. मी येतो बापूंना घेऊन. हा आलोच. हा चालेल, या लवकर, वाट बघतोय. झालं का? हो हो झाली. लते अगं तू राहू दे बाई, सांगशील बिनशील. नाही सांगणार. लते अगं तू राहते, मी घेऊन जाते. अहो नाही काकू, बसा ना, नेते मी. बापू कुठे? अरे फोन करते ना. हा बघतो फोन. कशाला हवा अकलेचा हा फुकट तोरा, गावात एका दोन तुकडे हा रस्ता खरा, रंगा रूपाला करी दुनिया सलाम. हुकमाच्या राणीचा तू होशील गुलाम. हो असू दे कोणी राणी, राजा पाजल पाणी, काळजात घुसतंय, जाळ्यात फसतंय, प्रेमाची तर हवे गळी. लते हळदीचा. काय पहिलवान, सोडू का? आब्या तू किती बी भांडलं तिशी, शेवटी तुला सावरणार ना तीच. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली. दत्त महाराज, काय हाय काय तुमच्या मनात? नका हो गा असं काही करू. होऊ दे सुखाने लग्न लतीचं, आणि तिथं संसार बी सुखाचा होऊ दे. लते म्हणलं नव्हतं तुला सांडशील. काय होऊन बसले मंगळ कारभार दोघांचा. मी तुला सांगते, त्या ठप्पीने मुद्दाम केलाय. नाही ग, तिचं लग्न ठरलंय की नाही आता. हा पण मनात मरत असेल ती आभ्यावर तर. अयो
ए सुरे बापू कुठे आहेत पाहिजा पोचलेत पाहुणे. तिला बी आण घरात झटकून घेऊ सगळं. बघून चाला आता. दुसरी कापड देते त्याला. हा म्हणलं ती साडीचं काय पाहते. पहा लवकर. आशू अभ्या मी मदत करू का? नाही राहू दे. काय ग बाई लते वाढवा काम नुसती. आता पाहुण्यांनी जर विचारलं आजच लावली का हळद, मग काय सांगायचं ग? या असल्या कामात तुलाही पुढं ग. हा तुला झाडायचंच आहे ना, मग हे झाड की मागचं झाड की. हा अभ्या अभ्या जाय ना, पाहुणे येतील ना होय, आता. जातोय ना. जाय तू जाय जाय तू झाड जाय. आलो आलो ए आलो आलो आलो. सगळी हळद चालली आता काय हा चालली जा झाडू घे. तेच करते. आणि आपण काय करताय ते फुलं औक्षणाचं ताट तयार कर जाय. हा तेच करणार आहे मी आता. आजी आखी हळद सांडली हो. आता काय करायचं दळा परत. अजून पत्त्या नाही यांचा. चांगली शोभा केली आमच्या व्यायानं. अहो पप्पा शोभा आपण करून घेतली. त्याला बोलत होतो मी गाडी हळू चालव बाबा पण तो ऐकतोय कुठे तो ड्रायव्हर. ए बाबा तू टेन्शन घेऊ नको. लग्न ठरल्यापासून लय जीप चालायला लागली आपली. सॉरी ना पप्पा पण प्लीज रागवू नका ना. लग्न तोंडावर येऊन ठेपलंय ना. अरे आपण मुलावाले, आपण कशाला नमतं घ्यायचं. अरे व्यायाने आपला मान नको का ठेवायला. बरोबर आहे तुमचं. अहो ते लय मान ठेवतात तुमचा. खूप रिस्पेक्ट देतात ते. खूप चांगलं बोलतात तुमच्याबद्दल ते. शपथ ना. काय बाई व्या येत आपले हा? असं रस्त्यात उभं करतात होय. उगाच लवकर आलो आपण. आई तू बस बरं इथं बस ना तू शांत बस. बडबड करू नको सुखाच. तुला काय कोल्ड ड्रिंक वगैरे आणून देऊ का? काय नको. अरे बाबा तू नवरदेव आहेस, कुठं गावात इज्जत काढतो. पण आता 10 मिनिटात जर व्याई नाही ना आले तर माझा बी पारा चढल सांगून ठेवते. आई पप्पा मी नाही ती पोरं कोकलतायत. अरे काय झालं. भूक लागले. आलो ना आलो 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 येतो पोचतो. काय रे बे कुठे बघून चालत होता. काय मी इकडे का चलतो का आता बापूंना शोध ना त्यापेक्षा. आद्या आले. कुठं होता तू? तुम्हाला शोधतोय कावाचा. हे काय रे हळद खेळलाय आजच? हो नाही बापू चुकून सांडली. म्हणजे हो ते सगळं सांगतो नंतर. पाहुणे पोचले ना फाट्यावर. बे विक्या अरे हार नारळ पेढे कुठे? विसरलोस मी. आणतो हा जा. बर मी पुढे होतो तुम्ही या मागून सगळे. हा बापू मी घेईन सांभाळून तुम्ही या मागणं. हा चले मी येतो. होईल सगळं. चल. आशू चल लवकर. हा आलो. लक्ष कुठे असतं ग तुझं? हा चालली कशी हळद अशी? चालती कुठं बघती कुठं? मी हळदीकडे बघत होते. अभ्यासाला समोरून नाचत. तुला लक्ष द्यायला नको होतं का? अगं मी हळदीच्या ताटाकडे लक्ष देत होते. बावळट. बरं असू द्या आवरा लवकर. सुरे विजयरावांचं काय गाणं? आता हे कोण विजयराव? अगं सुरे माझे थोरले जावई तुझा नवरा येणार आहेत ना ते. आई अगं शिपवरची नोकरी आहे ना त्यांची. पण ते म्हणले होते प्रयत्न करणार म्हणून. नाही जमणार आहे पण सासू सासरे येणार आहेत ना माझे. बरं असू दे. सगळं आपलं बी अचानकच ठरलंय. राहू दे. झाली का नाही हळद झटकून? आता होते ना मग.
आत्याबाई, मी काय म्हणते, ही अशी हळद वगैरे लवणं बरं नाही, नाही का? काय अपशकुनच झाला म्हणायचा की. ए बाई, तोंडाला येते बोलू नको ग उगा. आणि तोंड नाही, हात चालव. बाहेर हळद दळतायत ना, जाय त्यांना मदत कर, जाय. उद्या सकाळी सकाळीची हळद लागायची. जाय तू, दळ, जाय जाय. हाओ वहिनी, अहो नका ना असं काही भलता सलता विचार करत बसू. दत्त महाराज आहेत ना, सगळं नीट होणार आहे. आज चुकून लागलाय धक्का. आपला आब्या कसा आहे माहितीये ना तुम्हाला. हिथं बघणार आणि तिथं चालणार, मग धक्का लागणारच ना. वहिनी तुम्ही जाय बाहेर, तुम्ही दोघी पण जाय. आणि बाहेर पाहुण्यांना काय हवं नको बघा, मी हिचा आवरून घेते. नका बोलता चालता विचार करू, शपथ आहे माझी. जाय पहिली. चल चल. हा केवढी का कशी घ्या तू. तेव्हापासून तो पाट्यावर वाट पाहतोय आपण. अरे वराडाच्या गाडीला नारळ फोडल्याशिवाय गावात जाता येतं का? कळत नाही का त्यांना? माहिती असेल ना पप्पा त्यांना. ते काय एवढं काय. अरे ते आडवांशी पैसे देताना लय जीव काढला त्यांनी. व्यायांना काही वेळेची किंमतच नाही. आता जर लवकर आले नाही ना तर राहू द्या म्हणावं. पप्पा पप्पा नमस्कार नमस्कार सज्जनराव. नमस्कार. मामी, हा झालं का हो? होतंय ग. मामी, अहो किती खराब दिसते ती साडी. आणि ते हळदीचे डाग बी जाणार नाही त्याच्यावरचे. आता साखरपुड्याला ही साडी नेसून कसं चालेल? नवी कोरी तर दिसतच नाहीये ती. तर काय करायचं? लईच ताप झाला बाई. वहिनी, पाहुण्यांनी विचारलं तर काय सांगायचं बाई? वहिनी नका काळजी करू. माझ्याकडे नवी कोरी साडी आहे, जरीची, घडी पण नाही मोडलेली. मी आणते. मामी पण तुम काय बिघडलं? माझीच आहेस ना तू. हे धर. अरे थांबा थांबा. व्याई, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला लय वेळ वाट पाहावी लागली. हो ठीक आहे, पण थोडं लवकर निघायचं ना. अहो तुमचा फोन आला की लगेच मारली ना गाडी बुंगाट. म्हणजे एकदम विमानासारखी का? हा मग आता वराड आलाय म्हणल्यानंतर जंगी स्वागत व्हायला नको का? हे ठीक आहे. काय
सेल्फी घेऊ ना एक सेल्फी सेल्फी या 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 नारळ फोड लवकर. हो बॉडी गिल्डर एका बुक्कीत फुटला पाहिजे बरं का नारळ. ते फोडू ना पण चेहरे का असे तुमचे असा ना जरा काका थोडा की आता राग असा ना मस्त पप्पा हसा की जरा. येते येते हळूहळू येते. खरं तर ना मला सांगितलं होतं हळदीचं ताट न्यायला, पण मग मीच नाही म्हणलं. का बरं नाही म्हणली तू? चुकलं बाई, चुकलं माझं. ते ताटलं तिच्या आणि आब्याचं नाही तर माझ्या आब्याच्या अंगावरती पडायला हवं होतं. मग दिदे हे जे काही झालं ना ते काही मला आवडलं नाही बघ. मी एवढी नटून बसले होते माझ्या आब्यासाठी. मला ना बाई हे काही शुभ नाही वाटत आहे. म्हणत ना पाच चुकचुकतीये बघ. नाही मी नाही असं विचार नको करू बरं का. जे झालं ना ते होऊन गेलं आणि तसंही उद्या ती डब्बी जाणार की नाही लग्न करून. पण दिदे पण तुला म्हणले होते की नाही ते ताट घेऊन जा म्हणून. तू का नाही नेली हळद? तुला का धाड भरली का ग? माझा ड्रेस खराब झाला असता ना. थोबड खराब होण्यापेक्षा ड्रेस खराब झालेला परवडलं नसतं का? दिदे काय होते बाई कुठे चाललात? आलेच मी आणि तुम्ही दोघी जा मंडपात. वहिनीला मदत करा. जा 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 पळा. नीने तुझा मांडवर मी बघते. नवीन साडी? हो कोणासाठी? लतिकाला देते. का? का म्हणजे? मला नाही दिलीत कधी ती. तुला काय आला पाहिजे माझी साडी? काय आला म्हणजे? सून आहे की नाही मी तुमची? हो ना. अगं मग सुनेनं सुनेसारखं वागावं. सासू बनायला जाऊ नये. हे मी साडी माझी आहे की नाही मग मी ठरवणार साडी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची ते. सगळं काळजी नका करू. तू लगेच जा आणि सांग म्हणून पाहुणे यायला लागले. तयारी करा म्हणा. चल अबे लाज वाटलीस पोरा. काय बापू? अरे मी म्हणलं आता पाहुण्यांची फुगाफुगी होती
काय होत नाही, आहे ना मी आता. निर्धास्त राहा तुम्ही. मामी साडी लई म्हणजे लई भारी आहे बघा. मला लई आवडली. खुलून दिसते नाही. हा मग एक अब्दुल्ले, आता नवीन उद्योग करून ना उगाच साडी खराब करू नको. हा कळलं ना. हा आता कामाला हातच नाही लावायचास तू. नवरी झालीस ग तू. असे वडले जातात का केस. नाही नाही. आले हा गणाची ग बाय माझी. कोणाचीच नजर नको लागायला बाई तुला. थांब हा. तू 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 झालं. मामी पाहुणे आले ना. होय का. चल 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 चल. अरे चल तू थांब, आम्ही आलो. चल. कसली सुधार झाली ग म्हातारी डब्बीवर. स्वतःच्या घरचं असल्यासारखं चाललंय सगळं. एवढी भारीतली साडी पण दिली तिला. राहू दे ग तिला, राहू दे. एकदा का या डब्बीचं लग्न होती गेली ना की तुझ्या घरामध्ये माझी एंट्री फिक्स आहे. बोलली का अभ्यास. कुठं काय येळ कुठं झालाय बोलायला. गुरावाने राबतोय कधी तिकडतो. तरी तुझ्या लक्षात आहे ना, इथं लतीचा बार उडाला का तिथं तुझा उडाला पाहिजे. कळलं का. तुम्ही बसा, मी पटकन जेवणाचं बघते. वहिनी जेवणाचं राहू द्या, पहिलं नाश्त्याचं बघा ना तेवढं. आधी मस्त पैकी ना आल्याचा चहा करा. आमची होणारी वहिनी सुग्रण आहे म्हणे. काय र दाद्या. बरं बरं चालतंय. वहिनी जरा येता का. हो चल. बरं गुरुजी येतीलच इतकं.
बर ते आले की लगेच साखरपुड्याला सुरुवात करूया चालू हॅलो हॅलो ते पा आले या 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 ए हळदीचं कधी सुरू करायचंय अरे रे हळदीचं उद्या आज साखरपुडा दाद्या लग्नाची लईच घाई झाली वाटतं. बरं झाली ना सगळी तयारी वय वय झाले की उद्या दुपारचं मुहूर्त आहे उद्या कसं गायगरबडीत असाल म्हणून आधीच विचारलं नाही तुम्ही नका चिंता करू सगळे नीट पार पडेल. नाही आम्हाला सुद्धा तसंच व्हायला पाहिजे काय पप्पा